मी महादेव रुपनर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कुंभार पिंपळगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. तर ग्रामपंचायत कुंभार पिंपळगाव येथे ज्या येणे प्लॉटिंग आहेत त्याच नमुना नंबर 8 ला लावलेल्या आहेत. विदाऊट येण्याची काही प्लॉटिंग 8 नंबरला घेतलेली नाही. आणि तसं काही प्लॉटिंग वाले जे व्यवसायधारक आहेत, जर ग्राहकाची दिशाभूल करत असेल तर ते चुकीचं आहे. आणि जे नमुना नंबर 8 आहे तो शासन निर्णय आहे 18 जुलै 2016चा. त्या शासन निर्णयानुसार ही जी नमुना नंबर 8 आहे हे फक्त ग्रामपंचायत कर वसुलीसाठीच आहे आणि त्या माध्यमातून कर वसुली करावी लागते. सदर हा कोणताही मालकी हक्काचा नमुना नंबर 8 हा पुरावा दर्शवत नाही, हे ग्राहकांनी त्यांनी लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट, आता जे नवीन प्लॉटिंग चालू आहेत तर त्या प्लॉटिंग आणि ग्रामपंचायतचा कोणताही कसला संबंध नाही, एवढंही ग्राहकांनी लक्षात घ्यावं. सदर प्लॉटिंग धारक जर ग्राहकांना फसवत असेल तर ती जिम्मेदारी ग्राहकाची राहील. याच्यात ग्रामपंचायत कोणतीही दखल घेणार नाही आणि तसं आढळून आल्यास ग्रामपंचायत योग्य ती कारवाई करावी. सदर गट नंबर 94 आणि 95 या गट नंबरवर कारवाई करण्यात आलेली आहे. सदरचे रजिस्टर सील करण्यात आलेले आहेत आणि पुढील चौकशी त्या गट नंबरवर चालू आहे. आणि जे वरून आदेश येतील माननीय शिव मॅडमचे, त्या आदेशानुसार ग्रामपंचायत कारवाई करेल. सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत एवढंच आव्हान राहील, सदर जे प्लॉट धारक व्यवसाय धारक आहेत त्यांच्या माध्यमातून कोणतेही खोटे आश्वासन, आमिष हे घेऊ नये. आणि जर तशी काही शंका आली तर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतकडून त्याची परिपूर्ण माहिती घ्यावी आणि जर ग्रामपंचायतमधून माहिती भेटल्यानंतरच त्यांनी सदर व्यावसायिकाशी, प्लॉट व्यावसायिकाशी व्यवहार करावा आणि ग्रामपंचायतशी संपर्क साधावा, व्यवहार करावा.